ओके ठीक आहे. सो आपण लेक्चर स्टार्ट करूयात. तर हे आपलं लेक्चर एकच मिनिट. ओके. सो हे आपलं CSSचं दुसरं लेक्चर आहे, बरोबर ना? आता जे पहिल्या लेक्चरला नव्हते तर त्यांना माईड बी याच्याबद्दल आयडिया नसेल की आपण CSSचं आपलं हे सेकंड लेक्चर आहे, ठीक आहे. CSSबद्दल थोडासा ओव्हरव्ह्यू घेऊ आपण की मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं. जेवढं पॉसिबल होईल तुम्हाला तेवढं रिप्लाय देत जावा, म्हणजे माईक ऑन करून बोललं तरी चालेल. आणि जर स्क्रीन विजिबल नसेल तर त्यावेळेस तुम्ही मला सांगा, किंवा माझा जो आवाज आहे तो येत नसेल प्रॉपरली त्यावेळेस पण तुम्ही बोला, कारण मी सारखं इथं नाही येऊ शकत आहे. एकदा तिथं शिकवायला लागलं की त्याच फ्लोमध्ये जातो आणि काही वेळेस आवाज येत नाही आणि तुम्ही बोलत नाही. सो बोलत जावा. सो आपण काय बघत होतो, CSS. CSS ठीक आहे. CSSचा फुल फॉर्म काय असतो बरं? CSS म्हणजे काय आणि CSSचा यूज काय आहे, कशासाठी आपण यूज करत असतो CSS? ज्याला माहिती आहे ते बोलू शकतो किंवा बोलू शकते पटपट. CSSचा यूज कशासाठी करतो आपण? आपले HTMLचं जे पेज आहे किंवा वेब पेज आहे त्याला स्टाईल करण्यासाठी, बरोबर. म्हणजे माझं जे पेज आहे त्याचा लुक कसा असणार आहे, त्याचा अपिअरन्स कसा असणार आहे, तर ते थ्रू करतो आपण करतो CSS थ्रू. आता त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या होत्या की CSSचा फुल फॉर्म काय आहे. CSSचा फुल फॉर्म काय? कॅस्कॅडिंग स्टाईल शीट. मग ह्याचा मिनिंग काय असतो, तर आपण जे आपलं वेब पेज स्टाईल करत असतो तर त्याच्यामध्ये कॅस्केडिंग म्हणजे काय, तर हाऊ द स्टाईल विल अप्लाय टू द वेब पेज. त्याचा सिम्पल मिनिंग असा होतो. स्टाईल म्हणजे काय, जे आपण स्टायलिंग अप्लाय करतो ती. शीट म्हणजे काय, ज्या शीटवरती आपण स्टाईल अप्लाय करत असतो ते, ठीक आहे. आता आपण काहीतरी बघितलं होतं, तर ते म्हणजे सिलेक्टर्स, बरोबर ना. सिलेक्टर्स जे प्रिव्हियस लेक्चरवाले त्यांना माहीत असेल सिलेक्टर्स म्हणजे काय. आणि तुम्हाला जरी डाऊट असेल याच्यामध्ये तर पहिलं लेक्चर जे ते लवकरच आपण पोस्ट करणार आहे यूट्यूबवरती, तर तुम्ही बघू शकता. आणि जरी काय डाऊट वाटत असेल याच्यामध्ये ते बघितल्यानंतर पण, तर तुम्ही विचारू शकता. तर सिलेक्टर्स काय असतात, ज्याचा यूज करून आपण, म्हणजे जे सिलेक्टर्सचा यूज करून आपण आपलं जे स्पेसिफिक HTMLचं पेज आहे ते काय करतो, स्टाईल करतो. त्याच्यामध्ये काय आहेत, सिम्पल सिलेक्टर कुठले कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये पहिले येतं इलेमेंट सिलेक्टर. तुम्हाला टॅग्स माहिती आहे सगळं, जे टॅग्स आपण यूज करतो आणि स्टाईल करतो. त्याच्यामध्येच जे इलेमेंट असतात, म्हणजे पॅराग्राफ हा टॅग आहे आणि मी त्याच्यामध्ये कंटेंट टाकला काहीतरी XYZ, तर हा माझा काय झाला, इलेमेंट झाला. मग ह्या इलेमेंटला स्टाईल करायचं आहे, मग मी डायरेक्ट काय करतो, इलेमेंट घेतो आणि स्टाईल करतो. ओके. आता ह्याच्यामध्ये डीपमध्ये जास्त नाही जाणार मी, फक्त ओव्हरव्ह्यू देतो आहे की आपण काय शिकलो होतो. आणि नेक्स्ट कोणता, क्लास सिलेक्टर. तो माहिती आहे, आपण क्लासचा यूज करायचा, म्हणजे क्लास बनवायची, डॉट ऑपरेटरचा यूज करायचा, आपलं डॉटचा यूज करायचा आणि क्लासला ॲक्सेस करायचं आणि स्टाईल करायचं. आणि अजून कोणता सिलेक्टर होता, ID सिलेक्टर. तर आपण हॅशचा यूज करतो आणि IDला सिलेक्ट करतो आणि आपण काय करतो, इलेमेंट स्टाईल करतो. ओके. सो अजून काहीतरी बघितलं होतं, सुडो सिलेक्टर. ओके. सुडो सिलेक्टर काय करतात, तर आपण काहीतरी ॲक्शन परफॉर्म केली ना तर त्यावेळेस ते कामात येत असतात. म्हणजे काय
की लेट सपोज आता माझा हा कर्सर आहे तो मूव्ह होतो आहे सगळीकडं. म्हणजे मी इथं वेबवर नेलं तिथं आला, मी इथं डेस्कटॉपवर नेलं तिथं आला, असं मी कुठं पण नेऊ शकतो. लेट सपोज मी ह्याला मूव्हच नाही केलं, ह्या स्टेबल कंडिशनमध्ये ठेवलं, असंच ठेवलं, मग त्यावेळेस मी काहीतरी ॲक्शन करतो आहे का? नाही करत. पण मी ज्यावेळेस मूव्ह करतो आहे त्यावेळेस काहीतरी ॲक्शन करतो आहे. म्हणजे मी काहीतरी ॲक्शन परफॉर्म केल्यानंतरनं स्पेसिफिक स्टायलिंग माझ्या जे वेब पेज आहे त्याला अप्लाय झाली पाहिजे. मग हे कोण करतं? आपलं सुडो सिलेक्टर्स करत असतात. त्याच्यामध्ये जो मेन आहे तो कोणता आहे? होवर. म्हणजे होवर म्हणजे काय? आता माझा हा कर्सर मूव्ह होतो आहे, मी इथं असं मूव्ह करतो ह्याचा अर्थ काय? होवर करतो आहे. आता मी इथं आलो आणि स्टॉप केलं, काहीच नाही केलं मी, मग काय करतो आहे का? काहीच नाही. मग लेट सपोज आता हा सिलेक्टर आहे ना, वेब पेजवरती मला हे लिहायचं आहे सुडो सिलेक्टर. मग मी कशाचा यूज करू शकतो? पॅराग्राफ टॅगचा पण यूज करू शकतो ना, त्याच्यामध्ये पण हा जो डेटा आहे तो लिहू शकतो. लेट सपोज याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे ना, तर तो काय आहे? रेड आहे. आत्ता काय आहे? रेड. बरोबर. मग मला काय करायचं आहे? ह्याच्यावर होवर केल्यानंतर येलो झाला पाहिजे. मग आपण काय करतो? ह्या प्रॉपर्टीचा यूज करतो होवरचा. म्हणजे मी लेट सपोज एलिमेंटला पॅराग्राफला सिलेक्ट करून ह्याचा बॅकग्राऊंड कलर आहे तो रेड केला. मी काय करणार मग? मी पॅराग्राफ जो एलिमेंट सिलेक्ट केला आहे त्याच्यावरती होवर हे सुडो सिलेक्टरचा यूज करणार आणि मला जो कलर द्यायचा आहे ना बॅकग्राऊंड, तर तो कलर देणार. मग असं आपलं सुडो सिलेक्टर वर्क करत असतात. बाकीचे जे आहे ते तुम्ही फाइंड आउट करायचे. ठीक आहे. अजून काय बघितलं आपण? मल्टिपल सिलेक्टर. काय बघितलं? मल्टिपल सिलेक्टर. मल्टिपल सिलेक्टर. आता मल्टिपल सिलेक्टर म्हणजे काय हो? आता ज्यावेळेस आपण काय करतो, मल्टिपल एलिमेंट्स आपण बनवले असतील. लेट सपोज मी पॅराग्राफ बनवला, हेडिंग बनवलं, अजून काय बनवू शकतो? फॉर्म बनवला आणि अजून मी एक 10-15 पॅराग्राफचं एलिमेंट क्रिएट केलं. ठीक आहे. मग मला काय करायचं आहे? ह्या सगळ्यांना स्टाईल करायचं आहे. किंवा आपण 1 मिनटं आपण काय करू, आपल्याला जास्त नाही काय करायचं, आपल्याला एक टेबल बनवायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे? टेबल बनवायचं आहे. मी काय करतो? टेबल टॅगचा यूज करतो. आतमध्ये काय असेल त्याचं रोज आणि कॉलम डिफाईन करतो. त्यासाठी काय लागतं? TR, TD आणि आपण काय करतो? THचा यूज करतो. बरोबर. हे सगळ्याचं जे यूज करतो आपण आणि त्याच्यानंतर टेबल बनवतो. आपण असं काहीतरी केलं होतं का हो? टेबल पण लिहिलं होतं, TR पण लिहिलं होतं, TD पण लिहिलं होतं आणि TH पण. एक सिम्पल एक्झाम्पल आहे, लय सिम्पल आहे, ज्यापासून आपण समजू शकतो की नक्की मल्टिपल सिलेक्टर्स काय असतात. ओके. सो मी इथं मला जे काही स्टायलिंग करायची त्याची, तर ती स्टायलिंग इथं करू शकतो. ओके. मल्टिपल सिलेक्टर्स काय असतात समजलं? हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितले, तुम्ही बघू शकता. आपण फक्त रिवाईज करतो आता. आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? त्याच्यानंतर बघितलं होतं आपण की हाऊ द स्टाईल इज अप्लाय टू वेब पेज. म्हणजे वेब पेजला आपली स्टाईल अप्लाय कशी होते ते आपण बघितलं होतं. म्हणजे कोणत्या वेमध्ये होते. पहिलं काय आहे? इनलाईन CSS. बरोबर. दुसरं काय आहे? इंटरनल CSS. तिसरं काय आहे? एक्सटर्नल CSS. इनलाईन म्हणजे काय करतो आपण? जिथं आपण एलिमेंट टॅगचा यूज केला, म्हणजे जो एलिमेंट क्रिएट केला आपण, तर त्याच्यामध्ये स्टाईल टॅगचा यूज करतो आणि स्पेसिफिक आपलं जे स्टायलिंग आहे ते ॲड करत असतो. नंतर काय बघितलं? इंटरनल. इंटरनल म्हणजे काय? हेड जो टॅग असतो आपल्याच HTML पेजमधला, तर त्याच्यामध्ये स्टाईल टॅगचा यूज करतो आणि मग आपण स्टायलिंग करतो. आता एक्सटर्नल म्हणजे काय? तर आपण काय करत असतो? एक वेब पेज आपलं हे HTMLचा कोड आहे माझा, बरोबर, आणि हा CSSचा कोड आहे. तो मी सेपरेट फाईलमध्ये लिहिला आहे. हा पण सेपरेट फाईलमध्ये, हा पण सेपरेट फाईलमध्ये. मग मी ह्याला लिंक कसं करणार?
लिंक टॅगचा यूज करून काय करणार, त्यांना लिंक करणार. मग ह्याला काय म्हणायचं, एक्सटर्नल CSS. बरोबर. इनलाईन, इंटरनल आणि एक्सटर्नल CSS. समजलं? माझा आवाज येतोय ना, आणि स्क्रीन पण विजिबल आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना? सो ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, व्हॉट वी हॅव सी, आपण काय पाहिलं होतं, तर एक रूल असतो. काय असतो? रूल असतो, ज्याच्या बेसवरती जे स्टायलिंगच्या प्रॉपर्टीज असतात ते अप्लाय होत असतात. म्हणजे जी स्टाईल असते ना, स्पेसिफिक रूल फॉलो करत असते. म्हणजे काय, ज्या वेळेस आपण इलेमेंट टॅगचा यूज करतो, म्हणजे इलेमेंटचा यूज करतो आणि स्टाईल करतो, बॅकग्राऊंड कलर देतो, बरोबर. समजा रेड कलर दिला मी, तर ही स्टाईल त्या स्पेसिफिक इलेमेंटला अप्लाय होणार, बरोबर. पण मी ज्यावेळेस का नाही काय करतो, ह्याच इलेमेंटमध्ये क्लास ॲड करतो, बरोबर. क्लास ॲड करून काय करतो, ह्याला ॲक्सेस करतो डॉटने. समजा मी पा नावाची क्लास बनवली आणि याच्यामध्ये याला स्टाईल केलं, बॅकग्राऊंड कलर काय केला, चेंज केला, येलो केला. तर हा जो मी क्लास बनवला आहे ह्याच इलेमेंटमध्ये, आणि पहिल्यांदा मी ह्या इलेमेंटला सिलेक्ट करून याचा बॅकग्राऊंड कलर रेड केला होता, आता काय केला, येलो केला. तर क्लासमध्ये हा जो इलेमेंट आहे का नाही, ह्याचा बॅकग्राऊंड कलर ओव्हरराईड होतो, आणि जो आपण क्लास थ्रू दिलेला कलर आहे, म्हणजे क्लास थ्रू दिलेली प्रॉपर्टी, तर ती तिथं ॲक्सेस केली जाते. म्हणजे या प्रॉपर्टी तिथं ॲप्लाय होतात, तर या नाही, कुठल्या, जे आपण इलेमेंटने ॲक्सेस करून दिलेलं असतात. अजून काय, समजा मला परत ह्याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो चेंज करायचा आहे. सो मी काय करतो, जो माझा पॅराग्राफ जो एलिमेंट आहे त्याच्यामध्ये त्याला आय डी देतो. आता हे मी मागच्या लेक्चरमध्ये शिकवलं आहे, सो तुम्ही मागचं लेक्चर जे प्रिव्हियस लेक्चर आहे तर ते बघा, त्याच्यानंतर अजून तुम्हाला जास्त समजेल. ठीक आहे. मी काय करतो, मग आय डी देतो त्याला, त्या स्पेसिफिक टॅगला, आणि आय डीला हॅशटॅगने ॲक्सेस करतो. ओके. आणि त्याचा परत बॅकग्राऊंड कलर आहे तो चेंज करतो. आता समजा मी त्याचा पिंक केला, तर आय डी काय करतं, ह्या दोघांना ओव्हरराईड करून हा जो बॅकग्राऊंड कलर आहे का नाही, तर तो बॅकग्राऊंड कलर ह्या पॅराग्राफला देतो. प्रत्येक प्रॉपर्टीबद्दल असंच होतं. आता फक्त हे समजण्यासाठी तुम्हाला सांगतोय मी की नक्की वर्किंग कसं आहे. आता लेट सपोज मला काय करायचं आहे, मला इनलाईन CSSचा यूज करायचा आहे. ओके. आपण मागाशीच बघितलं इनलाईन CSS काय असतं, तर आपण एकाच लाईनमध्ये देत असतो स्टायलिंग. पॅराग्राफ टॅग इथं क्रिएट केला आहे, मी स्टाईल टॅगचा इथंच यूज करतो आणि स्टायलिंग करतो, बरोबर. सो मी ज्यावेळेस इनलाईन CSSचा यूज करतो ना, तर सगळ्यात मोस्ट प्रायोरिटी म्हणजे जो कोणता कोड इथं मी जो कोणती प्रॉपर्टी इथं अप्लाय करेल स्टायलिंगची, ती इथं ॲप्लाय होणार आहे. म्हणजे मी इलेमेंटची ॲक्सेस करून जी स्टायलिंग लावली, किंवा क्लासचा यूज करून जी स्टायलिंग लावली, क्लास किंवा आय डीचा यूज करून जी स्टायलिंग लावली, त्या सगळ्यांना ओव्हरराईड कोण करतं, स्टाईल टॅग, जो इनलाईन CSS आहे. ओके. मग ह्याच्यावरून आपल्याला समजतं काय की आपण जे स्टायलिंग करत असतो तर त्याच्यामध्ये प्रायोरिटी सेट असते. प्रत्येक जो ॲट्रिब्यूट आहे त्याची, स्टाईल असेल, आय डी असेल, क्लास असेल, किंवा स्पेसिफिक इलेमेंट असेल, सगळ्यात जास्त प्रायोरिटी कोणाला आहे, तर इनलाईन CSSला सगळ्यात जास्त प्रायोरिटी. त्याची जी स्टायलिंग आहे ना ती पहिल्यांदा अप्लाय होणार कशावरती, आपला जो इलेमेंट आहे त्याच्यावरती, नंतर कोण आय डी, नंतर कोण क्लास, नंतर कोण स्वतः इलेमेंट. ह्या फ्लोमध्ये आपला जो स्पेसिफिसिटीचा रूल आहे, याला काय म्हणतो आपण, स्पेसिफिसिटी, म्हणजे थोडक्यात प्रायोरिटीज, कोणती स्टायलिंग पहिल्यांदा अप्लाय होणार. हे कशासाठी आपण करतो, हे कशासाठी, मी समजा याने पण स्टाईल करू शकतो आहे ना, का काय प्रॉब्लेम आहे, नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. बट प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळेस आपल्याला मल्टिपल एलिमेंट्स असतात का नाही, पॅराग्राफ एकच नाही, आपण किती पण बनवू शकतो वेबसाईटमध्ये, मल्टिपल पॅराग्राफ आहेत,
मग मल्टिपल पॅराग्राफ आहे म्हटल्यावर मी समजा ह्याच्यावरती एक स्टायलिंग कुठली तरी अप्लाय केली. एक स्टायलिंग या पॅराग्राफवरती अप्लाय केली, काहीतरी कंटेंट इथं क्लोज केला. मग सगळ्याच बाकीचं जे पॅराग्राफ आहे त्याच्यावरती पण सेम स्टायलिंग अप्लाय होणार ना, बरोबर. म्हणून आपण क्लासचा यूज करतो, म्हणून आपण आय डीचा यूज करतो, म्हणून आपण स्टाईल टॅगचा इनलाईन CSSचा डायरेक्ट इथं स्टाईल करण्यासाठी यूज करत असतो, बरोबर. मग हे तुम्हाला आत्ता ज्यांनी प्रिव्हियस लेक्चर बघितले त्यांना समजलं असेल, बट आय एम रिपीटिंग की तुम्ही जर पाहिलं नसेल प्रिव्हियस लेक्चर तर बघा, एक उद्या नाही तर उद्यापर्यंत अपलोड केलं जाईल लेक्चर. ओके, मॅक्स टू मॅक्स उद्यापर्यंत अपलोड करेल, ठीक आहे. सो याच्यानंतर आता आपण जे शिकणार आहे ते आहे बॉक्स मॉडेल. आता हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जो प्रत्येक जो एलिमेंट आहे त्याच्यावरती अप्लाय होत असतो. हा नवीनच पॉईंट आहे, सो डोंट वरी, हे पूर्णपणे डिटेलमध्ये बघणार आहे आपण की बॉक्स मॉडेल काय असतं. आता मला सांगा तुम्ही, आपण कोणता पण टॅग यूज केला, समजा मी समजा पॅराग्राफ टॅग यूज केला, तुम्ही म्हणत असाल सारखं पॅराग्राफ टॅगच काय यूज करताय, कारण बरेचसे टॅग आहेत, बट पॅराग्राफ टॅग ॲज युजल आपण यूज करत असतो. फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजावा यासाठी, ठीक आहे. मी पॅराग्राफ टॅग यूज केला आणि मी प्रिंट केलं, मला म्हणजे हे माझ्या वेबसाईटवर दाखवायचे, काय दाखवायचे, स्टार. मी असं काहीतरी केलं, मग मला काय होणार आहे, रेंडर माझ्या वेब पेजवरती स्टार येणार आहे, बरोबर. पण तो येणार कसा म्हणजे दिसणार कसा, तो रिप्रेझेंट होतो असा. आता पॅराग्राफ टॅगमध्ये यूज केला आहे ह्याच्यामुळं हा काय करणार आहे, अख्खी विड्थ घेणार आहे, कशाची, माझ्या वेब पेजची, बरोबर. कारण तो ब्लॉक एलिमेंट आहे. ही ब्लॉक काय आहे, इनलाईन काय आहे, ते तुम्हाला सांगितलं आहे मी. नसेल आत्ता माहिती तुम्हाला तर प्रिव्हियस लेक्चर बघा, यूट्यूबवरती अवेलेबल आहे. ओके, गाडगे अकॅडमी टाकल्यानंतर तिथं तुम्हाला लेक्चर दिसतील, ठीक आहे. सो मी काहीही इथं टाकलं का नाही, समजा मी अशी काहीतरी डायग्राम टाकली तर ते मला का नाही रेक्टँगल शेपमध्येच रिप्रेझेंट होतं. आता बघायचं का आपण हे म्हणजे असंच होतं का, आपण त्यासाठी थोडासा कोड करू, ठीक आहे. स्क्रीन विजिबल आहे ना, स्क्रीन विजिबल आहे ना, ओके, ठीक आहे. सो आपण आता काय शिकतोय, बॉक्स मॉडेल, बरोबर. आणि त्याच्यामध्ये जो काही कंटेंट आपण टाकतो, म्हणजे पॅराग्राफ टॅग असेल, कुठला पण टॅग असेल, तर तो आपल्याला रिप्रेझेंट होतो कशाच्या फॉर्ममध्ये, रेक्टँगलच्या फॉर्ममध्ये. माइट बी थोडासा टाइम घेते लोड होण्यासाठी. सो I think we should have to wait for some time. किती टॅब ओपन ओके. सो
असं तुमच्या पण पी सी किंवा लॅपटॉपमध्ये होतं का कधी कधी? असं झाल्यावर कसं वाटतं? इरिटेट होतं ना लय. चांगलं चांगलं चालतंय आणि अचानकच असं काहीतरी होतंय मध्येच. तर आपली फाईल कुठं, फोल्डर कुठं होता? वेब डेव्हलपमेंटचा ना. सिलेक्ट, ओपन. ओके, CSS1. आता आपण काय करणार आहे, CSS2 नावाचं एक फोल्डर क्रिएट करणार आहे. CSS2, ठीक आहे. त्याच्यामध्ये मी एक बेसिक काय केलं, index.html नावाची फाईल क्रिएट केली. माझा जो रेग्युलर कोड आहे तो मी लिहिण्याचा प्रयत्न करतोय, पण तो काय वर्क करत नाही. हां, ठीक आहे, केला. आपण काय करू आता, एक H1 टॅगचा यूज करू आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी लिहू, दिस इज हेडिंग. आणि काय करू, पॅराग्राफ टॅगचा यूज करू आणि तिथं काय करू, दिस इज माय पॅराग्राफ. ओके, दिसतंय विजिबल आहे स्क्रीन, जे काही इथं टाईप करतोय ते विजिबल आहे का ना, आवाज क्लिअर येतोय का? ओके, सो मी असं काहीतरी केलं आणि गो लाईव्हवर केल्यानंतर ना आपण जे काही कोड इथं लिहिला आहे तो आपल्याला तिथं वेबसाईटवरती विजिबल होणार, बरोबर ना? लाईव्ह सर्वर, दिस इज हेडिंग आणि दिस इज माय पॅराग्राफ. बट आपल्याला काय शिकायचं होतं की मी जे काही कंटेंट ॲड करतोय तो तुम्ही मागाशी म्हणजे आपण शिकलो की तो रेक्टँगलच्या फॉर्ममध्ये येत असतो, बरोबर. आता हा एक कंटेंट झाला. मला लेट सपोज पॅराग्राफचा यूज करायचं आणि मला हे सगळं काय हॅशटॅग असलं XYZ जे सिम्बॉल्स आहेत तर ते पाहिजेत. तुम्हाला दिसतं इथं आपण वेबसाईटवरती त्यांना घेतलं आहे, पण ते कळणार कसं की ती रेक्टँगलच्या फॉर्ममध्ये आहेत का नाहीत? मग आपण काय करणार, त्यांना बॅकग्राऊंड कलर देणार, बरोबर. इथं आपण काय करतो, स्टाईल टॅगचा यूज करतो. मला लेट सपोज खालचं जो पी टॅग आहे का नाही त्याला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे, बॅकग्राऊंड कलर रेड. आता रेड दिला आहे म्हटल्यानंतर जेवढे पी टॅग आहेत त्यांना सगळ्यांना तिथं रेड कलर येणार, आला का? पण मला कुणाला द्यायचं आहे, बघ मला याला सेपरेटली द्यायचं आहे. मग मी काय करणार, क्लास क्रिएट करणार आणि सिम्बॉल नावाची क्लास बनवतो, ठीक आहे. आणि ॲक्सेस करताना मी काय करतो, त्या सिम्बॉल क्लासचं जे नेम आहे ते इथं राईट करतो आणि जो काही मला स्टायलिंग अप्लाय करायची ती इथं करतो आपण, ठीक आहे. तुम्हाला दिसत असेल की ह्याचा डिफरंट कलर ॲड झालेला आहे आणि मला काय करायचं आहे, हा जो अख्खा बॅकग्राऊंड कलर विड्थ घेत आहे का नाही, तर मला फक्त त्याने त्याची एवढीच विड्थ घेतली पाहिजे. त्याच्यासाठी मला काय करायला पाहिजे, विड्थ म्हणजे जो बॅकग्राऊंड कलर आहे त्याने एवढीच विड्थ घेतली पाहिजे, जेवढा कंटेंट आहे तेवढीच. त्याच्यासाठी मला काय करायला पाहिजे, काय वाटतंय, काय करू शकतो? ठीक आहे, मी एक आपल्याकडे टॅग आहे स्पॅन टॅग म्हणून, तर त्याचा यूज करू शकतो आणि मी हा जो कंटेंट आहे तो त्याच्यात टाकून तेवढीच तो विड्थ घेणार. पण मी अजून दुसरं काही करू शकतो का, अजून हाईट पण देऊ शकतो तिला किंवा विड्थ देऊ शकतो. हाईट तर त्याने तेवढीच घेतली जेवढा कंटेंट आहे, विड्थ त्याने अख्खी घेतली. मग माझ्याकडे अजून एक प्रॉपर्टी असते, हे जे मला व्हिज्युअल दिसत आहेत ते काय आहे, इथं हे जे दिसतंय ते काय आहे, हा डिस्प्ले ना एक माझा. मग जी काही एक डिस्प्ले प्रॉपर्टी असते, काय डिस्प्ले, इथं बघा तो ब्लॉक आहे, कंटेंट आहे, फ्लो रूट आहे, इनलाईन आहे, इनलाईन ब्लॉक आहे. ज्यावेळेस मी इनलाईन करेल ना त्याला त्यावेळेस तुम्ही बघा तिथं काय होतं, काय झालं, तो इनलाईन सारखा बिहेव करायला लागला, बरोबर. मग ह्या ज्या डिफरंट प्रॉपर्टीज अजून आपण शिकणार आहे याच्याबद्दल. पण मला सांगायचं काय होतं की मी जो काही कंटेंट टाकतो तो कशाच्या फॉर्ममध्ये येतो, आपल्याला रेक्टँगलच्या फॉर्ममध्ये, बरोबर ना. मग जो कंटेंट आहे तो रेक्टँगल फॉर्ममध्ये येतो हे तर समजलं, बट अजून त्याच्यामध्ये आपण काय
शकतो बॉक्स मॉडेल जे आहे हे तर समजलं की प्रत्येक कंटेंट आहे माझा तो रेक्टँगलच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट होत असतो. इथपर्यंत समजलं. मग हा एक माझा रेक्टँगल आहे समजा, बरोबर. हा माझा काय कंटेंट आहे. ओके. मग जे काही मी ॲड केले ते याच्यामध्ये हे काय आहे बरं, हे काय आहे, हे काय बॉर्डर आहे, बरोबर आहे ना. जे विजिबल दिसतंय ना तेच बोलणार आहे मी, बाकी काही एक्स्ट्रा बोलणार नाही. आणि तुम्हाला हे माहिती आहे सगळं. आणि हे जे मी इथं लिहिलं आहे ते काय कंटेंट आहे. मी कंटेंट काय पण लिहू शकतो इथं. कंटेंटच म्हणजे फक्त माझ्या डोक्यात शब्द आला म्हणून लिहिलं, नाही तर मी काही बी लिहू शकतो. हॅलो लिहू शकतो, XYZ काही पण लिहू शकतो. हा काय कंटेंट आहे माझा, बरोबर. मग ह्या जो माझा रेक्टँगल आहे त्याला काहीतरी विड्थ आहे. ओके, विड्थ पण आहे. हे काय हाईट आहे. ठीक आहे, हाईट पण आहे. अजून काय काय असू शकतं ह्याला. आता जो आपला बॉक्स आहे तर ह्याच्यामध्ये का नाही पॅडिंग एक असते. काय असते, पॅडिंग. अजून काय असतं, मार्जिन. आता हे मार्जिन काय, पॅडिंग काय, काहीच नवीन टॉपिक. तर काय असतं हे, ज्या वेळेस आपला हा असा काहीतरी बॉक्स आहे, ठीक आहे, आणि मी इथं काहीतरी लिहिलं हॅलोजन. ओके. आपल्याला माहिती आहे हे काय आहे, हे काय आहे. ह्याला हाईट आहे, विड्थ आहे, सॉरी ही विड्थ आहे आणि ही हाईट आहे. तर माझं जे बॉर्डर आहे का नाही, माझं जे बॉर्डर आहे हे आणि जो कंटेंट आहे हा, तर त्याच्यामधील जे डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स, तर त्याला काय म्हणतो आपण, पॅडिंग. ऑलवेज रिमेंबर इट. माझं जे बॉर्डर आहे माझ्या बॉक्सची आणि जो कंटेंट आहे, तर कंटेंट आणि बॉर्डरमधलं जे स्पेसिफिक डिस्टन्स आहे किंवा स्पेस आहे त्याला काय म्हणतो आपण, पॅडिंग. आणि माझं जे बॉर्डर आहे त्याच्या आउटर साईडला जो काही स्पेस आहे, ओके, इकडं असेल, इकडं असेल, इकडं असेल, इकडं असेल, त्याला काय आपण म्हणतो, मार्जिन. समजलं. तर आतापर्यंत आपण जे काही बघितलं ते समजलं का. पट 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 रिप्लाय द्या, समजलं का. नसेल समजलं तर सांगा, आपण परत रिपीट करू. समजलं का नाही. फास्ट फास्ट. ओके, लवकर रिप्लाय देत जावा समजलं असेल तर. एवढा वेळ तुम्ही कशाची काय मुहूर्त काढता का रिप्लाय द्यायची, का असं विचार करता की नाही समजलं का नाही समजलं, असं काय करता नक्की, एवढा वेळ लागतो तुम्हाला रिप्लाय द्यायला. सो फास्ट रिप्लाय देत जावा, आपला टाईम वाचेल त्याच्यामध्ये, ठीक आहे. ओके. सो आता आपण लाईव्ह बघू नक्की बॉक्स मॉडेल जे ते वर्क कसं करतं, ठीक आहे. तर आपण काय बघितलं की प्रत्येक जो कंटेंट आहे तो रेक्टँगल फॉर्ममध्ये येतो, म्हणजे रिप्रेझेंट होत असतो, बरोबर. मी काय केलं, आपण इथं आलो आणि हे प्रत्येक वेळेस होतंच माझ्याबरोबर असं, नक्की कुठं धरू याला आणि कसं ओढू तेच कळत नाही. बरं जा तिकडं जा, ठीक आहे. आता आपण कुठं जायचं, इन्स्पेक्टवर जायचं. ज्यावेळेस ही माझं हे काय कोडलेलं आहे XYZ, मला त्याला बघायचं असेल डिटेलमध्ये ॲक्च्युली बॅकग्राऊंडमध्ये काय होतं आहे, तर आपण कुठं जायचं, इन्स्पेक्टमध्ये, ठीक आहे. आता ह्याच्यासाठी पण थोडासा लोड घेईल आणि ओपन होईल. तोपर्यंत आपण काय करायचं, वाट बघायची. आता इथं कन्सोल आहे, हे जे सगळं काय आहे, कन्सोल, सोर्स, नेटवर्क, परफॉर्मन्स, ॲप्लिकेशन, अजून काय काय दिलं आहे, बरंच काय काय आहे इथं, बरोबर ना. आत्ता जो व्ह्यू आहे तो मोबाईल व्ह्यू आहे, तुम्हाला दिसतं इथं, ते आपण पुढं बघणार आहे, हे आपण कसं बनवणार आहे, ठीक आहे.
सो आपल्याला कशात जायचं आहे, कम्प्युटेड म्हणून दिसतंय का कुठं, चेंज एलिमेंट आहे. ओके, एलिमेंटमध्ये जायचं आणि एलिमेंटमध्ये गेल्यानंतर कुठं जायचं, कम्प्युटेडमध्ये. आता ज्यावेळेस इथं आपण दिसतो, इकडं बाकीचे जे लेआउट आहेत त्याच्याबद्दल दिलं आहे, सगळं बाकीचं दिलं आहे. डोम काय असतं ते आपण बघणार आहे, आत्ता नाही काय गरज. आता आपण काहीतरी बॉक्स ड्रॉ केला आणि त्या बॉक्स ड्रॉ करून मी काय म्हटलं होतं की काहीतरी त्याला हाईट विड्थ असते, काहीतरी हाईट असते, बॉर्डर असते, पॅडिंग असते, मार्जिन असते, बरोबर. आता मी काय केलं, आपण कुठे बॉडीमध्ये, आणि मी माझा कितवा पॅरेग्राफ सिलेक्ट केला आत्ता, हा जो लास्ट पॅरेग्राफ आहे का नाही माझा, तो आपण सिलेक्ट केला आहे, बरोबर. मग पहिल्यांदा आपण काय करू, थोडंसं स्टाईल करू, कशाला, लास्ट पॅरेग्राफवर, अजून बेटर अंडरस्टँडिंग होईल. सिम्बॉल, आणि मी त्याला काय करतो, एक विड्थ असाइन करतो 100 पिक्सल, ठीक आहे. आणि आपण त्याला काहीतरी हाईट असाइन करू 100 पिक्सल. ओके, एवढं आपण दिलं आणि ठीक आहे. ओके, सो मी काय केलं, त्याला सिलेक्ट केलं. आता सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं दिसतंय का, हे जे 100x100 आहे का नाही, तर ते काय आहे, माझ्या कंटेंटची हाईट आणि विड्थ आहे, बरोबर. नुसता कंटेंट आहे ना, त्याची हाईट आणि विड्थ काय दिली, 100 पिक्सल 100 पिक्सल. ते इथं दाखवतंय का 100 पिक्सल दाखवते ना. आपण पॅडिंग काय दिली का, नाही दिली, म्हणून तिथं 0 दाखवतंय. बॉर्डर ते ॲज युजल 0च आहे, कारण आपण बॉर्डर दिलीच नाही. आणि मार्जिन आहे ते बाय डिफॉल्ट त्यांनी किती दिलं इथं, 16 पिक्सल. आता जो आपण कंटेंट टाकला आहे ना, त्याच्यामुळे तिथं बाय डिफॉल्ट 16 पिक्सल मार्जिन दिसतंय आपल्याला, ठीक आहे. लेट सपोज मी काय केलं, जो माझा कंटेंट आहे, आपण त्याला इकडे सरकवलं. मी काय म्हटलं होतं की पॅडिंग म्हणजे काय, पॅडिंग काय असतं, मी सांगतो 10 पिक्सल पॅडिंग दिली. पॅडिंग काय असते, माझ्या कंटेंट आणि बॉर्डर मधलं काय, कंटेंट आणि बॉर्डर मधलं काय, डिस्टन्स ना, प्रिव्हियस. पॅडिंग काय आहे, हा माझा कंटेंट आहे आणि ही माझी काय बॉर्डर आहे, त्या दोघांमधलं डिस्टन्स काय असतं, पॅडिंग, बरोबर. आता आपण बघू की व्हिज्युअली काय दिसतंय का. आता तुम्हाला दिसतंय इथं की हा जो कंटेंट आहे इकडं सरकला आहे आणि डिस्टन्स क्रिएट झाला आहे सगळीकडून, चारी बाजू, बरोबर ना. मग त्याला काय म्हणतो आपण, पॅडिंग. इथं पण दिसतंय 10 पिक्सलची पॅडिंग ॲड झाली सगळीकडून, कारण मी असं स्पेसिफिकली इथं दिलं नाही ना की पॅडिंग लेफ्टने द्यायची राईटने द्यायची, ती पण देऊ शकतो आपण, ते बघणार आहे. पण याच्यामध्ये समजलं पॅडिंग काय असतं, बॉर्डर आणि कंटेंटमधलं डिस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो, पॅडिंग, बरोबर. आता ते जो माझा बॉक्स आहे का नाही, त्या बॉक्सची पण साईज इन्क्रीज झाली. ते कशामुळे झाले ते आपण पुढं बघणार आहे. आता मी काय केलं, याला मार्जिन दिलं. मार्जिन काय दिलं मी, लेट सपोज 50 पिक्सल, सेव्ह केलं. आता हा जो कंटेंट आहे तुम्ही बघू शकता, इकडे 50 पिक्सलनी म्हणजे मार्जिन 50 पिक्सल इकडे सरकला आहे, वरून 50 पिक्सल, लेफ्ट राईटकडून 50 आणि बॉटमकडून 50 पिक्सल, इथं बघू शकता तुम्ही. इज इट. मार्जिन काय असतं, बॉर्डरच्या वरच्या साईडला जो काही स्पेस आहे तर ते असतं आपलं मार्जिन, आणि बॉर्डर आणि कंटेंटमधल्या जो डिस्टन्स असतं किंवा स्पेस असतो त्याला काय म्हणतो आपण, पॅडिंग. आणि जे कंटेंट आहे म्हणजे त्या ज्या कंटेंटला मी आता इथं काय केलं आहे, हाईट आणि विड्थ असाइन केली, तर ती आपल्याला इथं शोकेस झालेली दिसते. ओके, आता मग अशी काय म्हटलं मी की हा जो माझा बॉक्स आहे तर त्याची पण विड्थ आहे, किंवा बॉक्स जो आहे जो पहिला होता, म्हणजे लेट सपोज मी काय केलं की माझी पॅडिंग आहे तर ती कमेंट आउट केली आणि रन केलं.
बॉक्स माझा बारीक झाला, बरोबर ना. आणि मी समजा याचं कमेंट आउट काढली आणि बघितलं तर बॉक्स मोठा झाला. मग हे असं का होतंय? मग आपला जो बॉक्स आहे तो पॅडिंगला पण कन्सिडर करतोय. म्हणजे काय की 100 पिक्सल हाईट आणि विड्थ दिली आणि पॅडिंग किती दिली 10 पिक्सलची. मग ते कन्सिडर कशात करते? ते बॉक्समध्येच करते, बरोबर ना. पण ते मला तसं नाही पाहिजे. म्हणजे पॅडिंग सेपरेटली पाहिजे. कंटेंट म्हणजे माझा जो बॉक्स आहे तर त्याची हाईट आणि विड्थ आहे तर ती 100 पिक्सलच राहिली पाहिजे. इथं काय झाली माझी हाईट आणि विड्थ 10 म्हणजे 10 ॲड झाले, म्हणजे 110 पिक्सल इंटू 110 पिक्सल झाले. इथं प्लस प्लस झाली. इथं पॅडिंगमुळे काय झाली? म्हणजे माझा जो बॉक्स आहे तो काय झालाय, पॅडिंग पण ॲड झाली त्याच्यामध्ये, बरोबर. मग मी काय करतो, एक प्रॉपर्टी असते आपल्याकडे बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स म्हणून. ही काय प्रॉपर्टी असते? बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स. हे काय करते सांगतो. आता हा बॉक्स जर बघितला तुम्ही, माझा जो कंटेंट आहे तर तो किती पिक्सलचा झाला आहे? 80 पिक्सलचा झाला आहे. आणि जो माझा काय म्हणतात त्याला, नाही पॅडिंग 10 पिक्सलची. म्हणजे तो कन्सिडर करताना कसं करतो आपण, जे लेफ्ट आणि राईटला दिले ते 10 पिक्सल याचं, आणि म्हणजे एक साईडचं 10 पिक्सल आणि एक साईडचं 10 पिक्सल. म्हणजे ही समजा आपली हाईट आहे त्याचं 10 पिक्सल घेतलं आणि विड्थचं 10 पिक्सल, म्हणजे 100 इंटू 100 पिक्सल, जे आपला मागाशी कंटेंट होता तो. मागाशी जे म्हणजे थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं तुम्हाला की 100 पिक्सल काय होतं? आपल्या कंटेंटची हाईट आणि विड्थ, बरोबर ना. आणि आपण 10 पिक्सल पॅडिंग दिली होती आणि त्याच्यामध्ये 120 पिक्सल होणार, ना की 110 पिक्सल. मगाशी जे सांगितलं म्हणजे काय, आपण बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्सच्या अगोदर जे होतं तर याच्यामध्ये 120 पिक्सल होणार आहे, ना की 110 पिक्सल. समजलं? सो इथं आपण काय केलं, बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स ही जी प्रॉपर्टी आपण अप्लाय केली ना, हे काय करत असते, जो माझा कंटेंट आहे ना त्याला कॉम्प्रेस करते या लेवलमध्ये की जेवढी मी पॅडिंग अप्लाय केली का नाही तर तेवढी पॅडिंग तो घेणार आहे. कोण? बॉक्स. मग जी पहिली माझी हाईट आणि विड्थ होती तर तेवढीच हाईट आणि विड्थ माझी जनरेट झाली पाहिजे. कशामध्ये? जो स्पेसिफिक बॉक्स आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी आपण बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स देत असतो. का? तर माझी विड्थ आहे किंवा हाईट आहे ती एक्सटेंड नाही झाली पाहिजे, वाढली नाही पाहिजे, जेवढी आहे तेवढीच राहिली पाहिजे. त्याच्यासाठी आपण बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स अप्लाय करत असतो. समजलं? समजलं का नाही? का रिपीट करायचं? ओके. मी काय केलं, बॉर्डर थोडीशी मोठी केली आपली 1 पिक्सलची ना. मी 10 पिक्सल सॉलिड ब्लॅक, कलर चुकला, ठीक आहे, सॉलिड ब्लॅक. ओके. मग आपल्याला इथं दिसतंय का बॉर्डर माझी 10 पिक्सलची झाली, विजिबल आहे. आणि मार्जिन माझं जे काय आहे ते बॉर्डर, पॅडिंग आणि जो कंटेंट जर बघितलं ना तुम्ही, म्हणजे आपल्याला दिसतंय काय की बॉर्डर आणि पॅडिंगचा इम्पॅक्ट होतो माझ्या कशावरती? बॉक्सवरती. म्हणजे जेवढं जेवढं मी हे अप्लाय करेल बॉर्डर किंवा पॅडिंग, तर तशी तशी माझा जो कंटेंट आहे ना त्याची विड्थ आणि हाईट काय कॉम्प्रेस होत जाणार आहे. का? तर त्याला ॲक्च्युअली जी हाईट आणि विड्थ आपण असाइन केली होती तर ती त्याला हे करायची असते, म्हणजे आणायची असते थोडक्यात. मग त्याच्यात ते कशासाठी यूजमध्ये येतं? मग आपण समजा बॉर्डर आणि पॅडिंग अप्लाय केली तर माझी एक्स्ट्राची हाईट आणि विड्थ अप्लाय झाली ना, म्हणजे जेवढी अप्लाय मी केली तर ती नाही ना होणार मग अप्लाय. तर त्याच्यासाठी आपण बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स करत असतो. मी काढलं तर बघा तुम्ही काय होतं तिथं. कंटेंट माझा तेवढाच आहे 100 इंटू 100, प्लसमध्ये काय झालं, पॅडिंग ॲड झाली, बॉर्डर ॲड झाला. मग त्याच्यामुळे आपण काय ॲड करत असतो, बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स ही प्रॉपर्टी. ओके. मग हे बॉक्स जे मॉडेल आहे समजलं काय असतं, बॉक्स मॉडेल कसं वर्क करतं ते समजलं का? मग मी काय केलं,
मी सगळीकडेच मार्जिन दिलं होतं बरोबर. 50 पिक्सल राईटकडून पण, लेफ्टकडून पण, टॉप बॉटम दोन्हीकडून. मी काय केलं, नुसतं मार्जिन टॉप म्हणलं. ठीक आहे. मग आता मार्जिन कुठनं येणार? फक्त टॉपकडून ना, कारण मार्जिन टॉपच म्हणले फक्त आपण बरोबर. आता तुम्हाला दिसतंय बाय डिफॉल्ट जे मार्जिन असतं ते 16 पिक्सल त्याने बॉटमने घेतले, पण अप्पर साईडने मार्जिन टॉप किती या 50 पिक्सल. तर लेट सपोज आपण ओके ओके. आता आपण काय केलं हो, म्हणजे आपल्याला काय माहिती आहे की जे ब्लॉक एलिमेंट्स असतात तर ते काय करतात, पूर्ण जी विड्थ आहे ती घेत असतात आणि हाईट केवढी घेतात, जेवढा कंटेंट आहे तेवढी. माझा जो व्ह्यू पोर्ट आहे, माझा व्ह्यू पोर्ट आहे का नाही, तर त्याची मी हाईट कुठं असाइन केली का? नाही हाईट असाइन केली बरोबर ना. माझा जो कंटेंट आहे अख्खा, म्हणजे माझी बॉडी समजा, तर त्या बॉडीला मला विड्थ किंवा हाईट असाइन करायला लागणार ना. आपण तिथं केली का? नाही केली. लेट सपोज मी काय केलं, जो बॉडी माझा टॅग आहे तर त्याला इथं गेलो आणि विड्थ काय केली, लेट सपोज 100 VW. आता हे काय आहे ते आपण पुढं बघणार आहे. आणि हाईट काय केली 100 VH. ठीक आहे. कलर आपण केला ओके. आता आपण परत एकदा ह्याचा रिपीट कोड ठेवू आणि प्रॉब्लेम काय होता तो बघू एकदा बरोबर. म्हणजे जे आपण इथं काहीतरी केले, ठीक आहे. आता बॅकग्राऊंड कलर फक्त बॉडीला दिला आहे, पण मी ज्यावेळेस इन्स्पेक्ट करतोय, इन्स्पेक्ट केल्यानंतर कम्प्युटरमध्ये जातो, इथं पॅडिंग काहीतरी दिली. आपण पहिल्यांदा जो इलिमेंट आहे ज्याच्यावर आपल्याला बघायचं आहे की नक्की काय काय होतं आहे ते, मी इथं बघितलं त्याची जी हाईट आणि विड्थ आहे 80 पिक्सल, पॅडिंग 10 पिक्सल, बॉर्डर नाही दिली आणि मार्जिन किती दिलं आहे मी 50 पिक्सल बरोबर, 50 पिक्सल. पण इथं तुम्हाला काय दिसतंय हो, की जे माझं मार्जिन आहे ते लेफ्ट आणि राईटमध्ये ॲड झाले, लेफ्ट आणि राईटमध्ये. टॉपला मार्जिन ॲड झालं आहे का इथं दिसतंय, पण इथं व्हिज्युअली काही चेंज झाला आहे का इथं, नाही झाला. मग हा एक पॉईंट आहे, तो कॅच करायचा होता आपल्याला, कॉमन होत नाही. म्हणजे आपण काय केलं होतं कोडमध्ये जर बघितलं तर डिस्प्ले काय केले, इनलाईन केले. मग जो कोण इनलाईन असतो, म्हणजे इनलाईनमध्ये काय होतं, तर इनलाईन एलिमेंटमध्ये लेफ्ट अँड राईटला आपल्याला मार्जिन देता येतं, पण टॉपला मार्जिन देता येते का? नाही देता येत. इनलाईनमध्ये आपण लेफ्ट आणि राईटला मार्जिन बघतोय, इथं व्हिज्युअली दिसतंय, पण टॉप आणि बॉटमला मार्जिन दिसतंय का इथं? जर तुम्ही नीट बघितलं तर आपण मस्त मार्जिन दिलं आहे तिथं, बट मार्जिन अप्लाय होतं आहे का? तर अप्लाय होत नाही. कशामध्ये? इनलाईनमध्ये होत नाही फक्त. एवढाच कॅच आहे.
आपण काय केलं, याला अनकमेंट केलं, कमेंट केलं. आणि इथं जर आपण बघितलं, आता हा कोणता एलिमेंट आहे, ब्लॉक एलिमेंट आहे, त्याला हाईट आणि विड्थ मी दिले. मार्जिन काय आहे, 50 पिक्सल 50 पिक्सल सगळीकडून दिसतंय आपल्याला. तसंच बॉर्डर आहे का नाही, पण पॅडिंग आपण त्याला असाइन केली. आणि जो कंटेंट आहे त्याची हाईट आणि विड्थ. ओके, याच्यामध्ये समजलं का, काही कन्फ्युजन आहे का, समजलं? समजलं ना? ओके. सो ही जी प्रॉपर्टी आहे ना, ही फक्त मी अप्लाय कशासाठी करायला लावलेली, की आपल्याला जो डिस्प्ले ब्लॉक आहे त्याला इनलाईन कसं बनवू शकतो त्याच्यासाठी ही प्रॉपर्टी. ओके, अजून बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला बघायच्यात. ओके, सो बॉक्स मॉडेल कसं वर्क करतं समजलं? ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम कोणाला? प्रॉब्लेम कुणाला काही आहे का समजलं? येस. आता आपण काय बघणार आहे की कलर जे आपण ॲड करत असतो, म्हणजे मी बॅकग्राऊंड कलर ॲड करतो किंवा टेक्स्टचा कलर ॲड करतो, कशामध्ये? कोणाला तरी जॉईन करायची का मीटिंग? ओके, स्क्रीन विजिबल आहे ना, आणि आवाज पण येतो ना व्यवस्थित? ओके, ठीक आहे. सो आपण ज्यावेळेस स्टाईल करत असतो, बरोबर, स्टाईल करत असतो त्यावेळेस आपल्याला मोस्टली आपण काय करत असतो, कलर म्हणजे कलरचा यूज करतो ना. म्हणजे मला टेक्स्टचा कलर बदलायचा असेल, मला लेट सपोज माझी हेडिंग आहे त्याचा कलर बदलायचा आहे, मला बॅकग्राऊंड कलर बदलायचा आहे, मला अजून बरेचसे म्हणजे आपण ज्यावेळेस स्टायलिंगचा यूज करतो त्यावेळेस बरेचसे वेज असतात कलर देण्याचं. कशाला? टेक्स्टला किंवा बॅकग्राऊंडला. तर त्याच्यामध्ये जो आपला पहिला वे, तो पहिला वे कोणता आहे आपला? हेक्साडेसिमल कलर्स. ठीक आहे, हेक्साडेसिमल कलर्स. आता तुम्हाला माहिती आहे आपण असा यूज करत असतो काहीतरी, आणि काहीतरी डी असतं, काहीतरी ई असतं, काहीतरी एफ असतं, काहीतरी जी असतं, काहीतरी के असतं आणि आय असतं. असा वे असतो कलरिंगचा. आता नसेल माहिती तर आपण एकदा काय करू, सर्च करू. आणि नसेल माहीत ना तर काय करायचं, MDN करायचं, ऑलवेज लक्षात ठेवा, किंवा सर्च करायचं. कारण डेव्हलपमेंटमध्ये आपण नाही, आपण आता जे बघतोय ना तर कलरिंग करायचं वेज आहे ते. म्हणजे कसं, आता लेट सपोज मी काय सर्च केलं, हेक्सा कलर्स इन CSS MDN. ठीक आहे, असं मी काहीतरी सर्च केलं, हेक्स कलर्स म्हणून त्यांनी काहीतरी दिलंय, बरोबर. आता इथं तुम्हाला दिसतंय का की त्यांनी पहिल्यांदा कशाचा यूज केला, हॅशटॅगचा. म्हणजे आपण काय केलं तर आपण पण हॅशचाच यूज केला होता इथं, बरोबर. आणि जो हे पहिले 2 कॅरेक्टर्स आहेत का नाही, किंवा अल्फाबेट्स आहेत, तर ते कशाला रिप्रेझेंट करतात, रेड कलरला. RGB माहीत असेल, RGB माहिती आहे का? तर याच फॉर्मॅटमध्ये सगळे कलर करत असतो आपण, फक्त त्याची आरची व्हॅल्यू, जीची व्हॅल्यू आणि बीची व्हॅल्यू चेंज होत असते. मग हे जो पहिले 2 आहेत का ना अल्फाबेट, त्या आरला रिप्रेझेंट करतात. हे दुसरे 2 आहेत ते जीला,
आणि हे दुसरे ते बीला. ह्या फॉर्ममध्ये आपलं कलर जनरेट होत असतो. आपण एकदा ह्याच्यावरती बघू. RGB कलर्स. ओके. MDN HTML कलर्स. कलर्स WT स्कूल. ओके. हां, तर आता इथं आपल्याला दिसतं हे काय रिप्रेझेंट करतात. पहिले दोन कशाला रिप्रेझेंट करतात म्हटलं, रेडला. दुसरे दोन कशाला रिप्रेझेंट करतात, ग्रीनला. आणि तिसरा जो आहे तो कशाला रिप्रेझेंट करतो, ब्लूला. RGB असं बनतं. ज्यावेळेस 0 असतं, हा पण 0, हा पण 0, सगळं 0 त्यावेळेस आपला कलर कुठला असतो, ब्लॅक. ह्याच्यामध्ये असं जास्त मोठं काय रॉकेट सायन्स नाही आपल्याला लावायचं. सिम्पल म्हणजे काय की हा एक वे आपल्याला कलर करायचा. ज्यावेळेस माझं सगळं FF असतं त्यावेळेस कलर कोणता असतो, व्हाईट. आता मी काय लिहिलं होतं इथं, मी असं रँडमलीच लिहिलं तर मला माहीत नाही काय DEFGHI. आता त्याचा कलर आहे आपण बघू, DEFGHI. मग ते कसं काय काढणार आपण, कसं काय काढायचं, ट्राय इट युअर सेल्फ. मी काय केलं, लेट सपोज आपला जो कलर आहे तो इथं टाकला. काय DE काय होता, DEFGHI. DEFGHI बघायचं का होतोय का, रन करायचा. बहुतेक कलरच नाही आहे तो. ठीक आहे, कलर नाही आहे, बट तुम्हाला कन्सेप्ट समजलं का, हे महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण हेक्स कलर जे असतात ते कसे रिप्रेझेंट करतो, म्हणजे कशा पद्धतीने आपण आपली वेबसाईटला स्टाईल करू शकतो ते सांगत असतं, बाकी काहीच नाही. मला समजा हा कलर द्यायचा आहे, ठीक आहे. हां, तर मी हा कॉपी करणार आणि कुठं पेस्ट करणार, इथं. मग आपण त्याचा यूज कसा करतो, लेट सपोज आपण सगळं काढून टाकू आणि मला पॅराग्राफ टॅगला स्टाईल करायचं आहे, ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, कलर द्यायचा आहे. मी काय करतो, यूज हॅशटॅग. लेट सपोज हॅशटॅग नाही, मला कलर कुठला तरी आवडला आहे, समजा कुठला कलर आवडला आहे, हा कलर आवडला आहे. याला करतो कॉपी, Ctrl+C, आणि इथं जाऊन काय करतो मी, Ctrl+V. आला कलर. तुम्ही इथनं पण चेंज करू शकता जो आवडतोय तुम्हाला तो, आणि Ctrl+S करायचं. आणि आपल्याला आपल्या कुठे गेली ती, बहुतेक आपल्याला परत रन करायला लागेल ते, ठीक आहे. सो कलर तुम्हाला दिसतोय विजिबल इथं की आपण कलर चेंज केला. हा एक वे झाला आपल्याला कलर ॲड करण्याचा. अजून कोणता वे, आता आपण बघितलं होतं RGB म्हणजे रेड, ग्रीन आणि ब्लू. तर त्याची रेंज होते स्टार्ट, रेडची कुठनं तरी 0 पासून होते आणि संपते कुठं 255. तिघांच्या, आरची पण, जीची पण, बीची पण. म्हणजे कसं, पहिल्यांदा मी लिहिणार RGB, हे एक फंक्शन टाईप आहे. आणि मी समजा या रेंजमधली आरची व्हॅल्यू लिहिली, काय लिहिली, काय पण लिहिली 65, आणि जीची लिहिली 130, बीची लिहिली 255. तर या वेमध्ये आपण काय करतो, स्टाईल करतो. आता बघायचं की कसं वर्क करतं. तर आपण जाऊ इथं W3 स्कूलला काय म्हणू,
आर 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 हे काय झालं? काय पण का ओपन होते रे? RGB कलर्स W3 स्कूल. आता त्यांनी आपल्याला दिले RGB ठीक आहे. आता इथं बघा तुम्ही RGB त्यांनी काय केलं 255 झिरो आणि झिरो केले. 255 कोणाचं आहे? आरचं आहे. जीचं काय आहे? झिरो आहे. आणि बीचं काय आहे? झिरो. मग त्याचा कलर काय बनतोय? रेड बनतोय. मग असं काहीतरी त्यांनी सांगितलंय मला. मग मला काय करायचं आहे? मला कलर पाहिजे असा काहीतरी. मग हा कलर कोड जो आहे ना तो या कलरचा आहे बरोबर. मग मी काय केलं याला कॉपी केलं आणि लेट सपोज मला हा जो कलर आहे तो बॅकग्राऊंड कलर पाहिजे मला. बॅकग्राऊंड कलर Ctrl+V Ctrl+S आणि आपण जर इथे गेलो माझा बॅकग्राऊंड कलर जो मला पाहिजे होता तो झालेला आहे बरोबर. मी याच प्रकारे मी इथं काय करतो माहिती आहे का? ए ॲड करतो. हे काय असतं? एक अल्फा व्हॅल्यू आहे. लेट सपोज मी त्याला काहीतरी असं 0.90 दिलं आणि आपण जर कलर बघितला तर ते काय करत असतं बेसिकली ओपेसिटी जी असते ना कलरची तर ती चेंज करत असतं बरोबर. आता हे काहीतरी चेंज झालं ठीक आहे. हे काय करतं ओपेसिटी चेंज करतं कलरची. किती पर्सेंटमध्ये मला ओपेसिटी पाहिजे तुम्हाला दिसतं इथं कलर कसा रिप्रेझेंट होतो तिथं. मग ओपेसिटी माझी तेवढी. समजलं? एकदम बेसिक आहे. ह्याच्यात काही असं जास्त विचार करण्यासारखं काहीच नाही. ओके. आता अजून एक वे आहे आपला काय करायचा? कलरिंग करायचा. तो काय? प्री डिफाईन. आता तुम्हीच मला सांगा प्री डिफाईन म्हणजे काय? लवकर बोला. प्री डिफाईन म्हणजे काय? इथं आहे तुम्ही का लेक्चर ऑन करून कुठेतरी दुसरीकडे गायब झालाय? बोला बोला बोला. आईला ही काय नवीन फंक्शनॅलिटी नाही ना अप्लाय केली? असं बोला म्हटल्यानंतर ॲटोमॅटिकली थंब येणार असं नाही ना काय केलं? प्री डिफाईन म्हणजे काय? ऑलरेडीच आपण जे डिफाईन केलंय ते म्हणजे काय? रेड हे प्री डिफाईंड आहे ना. ब्लॅक बरोबर. अजून काय? पिंक येलो मग हे प्री डिफाईंड आहेत. आपण ह्याचा यूज केलेला आहे अगोदरच. त्याला म्हणायचं प्री डिफाईंड. ओके. अजून असतात HSL HSLA असं असतं बरंच काय काय. ते तुम्ही बघा की काय आहे हे आणि मला सांगा तुम्ही कारण मला नाही माहिती आहे काय. ठीक आहे. कारण ही होमवर्कमध्ये दिलं आहे तुम्हाला. HSL HSLA आणि HSL ठीक आहे. ते हे बघा काय असं हां HSL आणि HSLA एकदा आपण बघू काय आहे. काय करायला लागेल त्याला HSL कलर्स इन W3 स्कूल. आता इथं बघा तुम्ही त्यांनी काहीतरी सांगितलंय. काय सांगितलंय इथं? काहीतरी कसं तरी रिप्रेझेंटेशन आहे त्यांचं. ते वेमध्ये रिप्रेझेंट केलं आहे आणि कलरिंगचा जो कोड आहे तर तो आपल्याला दिसतो HSL मध्ये काय आहे आणि RGB मध्ये काय आहे आणि हेक्समध्ये काय आहे बरोबर ना. सो यू नीड टू फाइंड आउट इट. ठीक आहे. कलर्स काय ते समजलं का? म्हणजे कलर्स कसे कसे अप्लाय करतो आपण हे समजलं का? हॅव यू अंडरस्टूड? आता आपण काय बघणार आहे? आपण काय बघणार आहे त्याच्या अगोदर अजून तुम्ही काहीतरी होमवर्कमध्ये बघा. काय बघणार आहे? फॉन्ट फॅमिली काय असतं?
फॉन्ट वेट काय असतो, फॉन्ट वेट आहे. फॉन्ट साईज काय असते, अजून काय बघणार. ठीक आहे, तर या प्रॉपर्टीज काय करतात ना ते तुम्ही बघायचं आहे मग. ठीक आहे, ओके. आता आपण काय बघणार आहे, युनिट्स. सगळं जे काही फॉन्टच्या रिगार्डिंग आहे ना ते बघायचं. फॉन्ट वेट, फॉन्ट स्टाईल, फॉन्ट XYZ काय असेल ते. आता आपण काय बघणार आहे, युनिट्स. पहिलं काय, ॲप्सोल्यूट बरोबर आहे का, नाही चुकलं स्पेलिंग. आपण काय करू, हां आपण काय बघणार आहे, युनिट्स. आता युनिट्स म्हणजे काय त्याच्या अगोदर मला सांगा, ती नंतर बघू ॲब्सोल्यूट आहे का बाकी काय. युनिट्स म्हणजे काय असतं युनिट्सचा यूज आपण कशासाठी करतो, असतो. सुलोचना किंवा वैष्णवी, टेल मी युनिट्स काय असतात. फास्ट रिप्लाय द्या प्लीज. युनिट्स बेसिक आहे. युनिट्स म्हणजे काय, बोला लवकर प्लीज. युनिट्स काय असतात, तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही ना तोपर्यंत पुढंच जाणार नाही मी. भीती वाटते का बोलायची, अरे बोलायला तर तरसत असतं स्टुडंट, आणि तुम्ही बोला नाही तर ऑपॉर्च्युनिटी भेटून पण. लवकर बोला. युनिट्स म्हणजे काय माहीत आहे का नाही हे तरी बोलू शकता ना. नाही सर माहीत नाही युनिट्स काय सांगा, आणि माहीत असतील तर सांगू शकता ना. लवकर बोला. आता यूट्यूबलाही पोस्ट करायचं म्हटल्यानंतर ना मला हे एडिट करायला लागेल, नाहीतर दुसरी जे बघणार आहेत ते म्हणताला स्टुडंट तुमचंच ऐका, नाही तर आम्ही तुमचं काय ऐकू, आहे का नाही. लवकर बोला. युनिट्स विचारलंय मी फक्त, युनिट्स कशासाठी यूज करतो, युनिट्स कोणते ते नाही विचारलं मी. पिक्सल सांगितलं तुम्ही ते, हां ठीक आहे युनिटाईच आहे ते एक प्रकारे, बट युनिट्स म्हणजे काय. माईक ऑन करून बोलू शकता ना, मग का ऑन करत नाही माईक तुम्ही. बरं ठीक आहे. कारण हा कन्सेप्टच असे आहेत ना की जोपर्यंत प्रॉपर समजत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळं विचारतोय मी की बोला, म्हणजे सांगतोय तुम्हाला बोला. पण तुम्ही बोलला नाही ना तर तुम्ही नुसतं लेक्चर करचाल आणि बाकी काहीच व्हायचं नाही, कारण गोष्टी समजणार नाहीत ना तुम्हाला नीट. हे समजते का नाही समजत हे तुम्ही सांगताय समजतंय, बट बोलला तर समजेल ना मला की तुम्हाला ॲक्च्युअलीमध्ये समजतंय. ठीक आहे, युनिट्स काय असतात. युनिट्स आपण काय करत असतो, मेजर करण्यासाठी यूज करत असतो, काही पण मेजर करायसाठी असतो. म्हणजे मला समजा मिल्क मेजर करायचं आहे त्याच्यासाठी युनिट आहे. मला समजा कोणतं म्हणजे लेट सपोज मला शुगर, साखर, कोणतंही ग्रॉसरीचं सामान असेल ते मेजर करायसाठी युनिट्स आहेत. मला डिस्टन्स मेजर करायचं आहे त्याच्यासाठी युनिट आहे, बरोबर. डिस्टन्स मेजर करायचं आहे मला, लेट सपोज मला काय मेजर करायचं आहे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टीत त्याच्यामध्ये युनिट्स खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात.
बेसिकली मेजरमेंटसाठी यूज केलं जातं. युनिट्स काय असतात समजलं असेल. ओके. सो आपल्याकडं 2 टाईपचं युनिट्स असतात. पहिले ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट म्हणजे काय, फिक्स्ड असतात, ते चेंज होत नाही. बरोबर. त्याच्यात काय येतं, सेंटीमीटर, मिलीमीटर, इंच आणि पिक्सल. मी काय म्हणलं होतं की पिक्सल आपण शिकणार आहे. हे बाकीचे जे युनिट्स आहेत ते आपण मोस्टली यूज करत नाही. ओके, यूज करतो, पण मी तरी आत्ता अजून नाही यूज केलं ते, म्हणजे नीड नाही पडली. पिक्सलच यूज केलं. आणि म्हणजे पिक्सल पण का नाही यूज करायचं ते आपण पुढं बघायचं आहे. ठीक आहे. सो पिक्सल काय असतं बरं, पिक्सल माहिती आहे काय असतं? पिक्सल. आता तुम्ही ना ज्या आपल्या जुन्या टी व्ही होता, तर त्यामध्ये असं बघितलं असेल, हा टी व्ही आपला, तर तिथं मुंग्या यायच्या अशा. बरोबर. मुंग्या यायच्या का कधी कधी? बघितलंय ना. मग ह्या मुंग्या आहेत ना, त्या मुंग्या नसतात, पिक्सल असतं. काय असतं ते? पिक्सल असतं. बरोबर. नाही तर तुम्ही म्हणता मुंग्या आल्या टी व्हीला, आता टी व्ही नाही चालणार. पण ते ॲक्च्युअलमध्ये का नाही, पिक्सल रिप्रेझेंटेशन असतं. म्हणजे जेवढं डार्क पिक्सल का नाही, जेवढं डार्क पिक्सल तेवढं आपली भारी इमेज. बरोबर म्हणतो ना आपण, किती मेगा पिक्सलचा कॅमेरा आहे तुझा. जेवढं मेगा पिक्सल जास्त तेवढा भारी कॅमेरा, झूम करा फाटणारच नाही. पण समजा माझं पिक्सल अशी जर क्वालिटी असेल ना, तर इमेज लय भंगार दिसणार. म्हणजे कसं, आपण एकदा बघू गुगलवरती, मारिओ पिक्सेल आर्ट. इथं बघा तुम्ही, ही जी इमेज दिसते, आता ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं केलं इमेजचं, पिक्सलचं. आता हे सगळं डॉट 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 जे आहेत का नाही, ते पिक्सल आहेत. पण ही मला सांगा, ही भारी वाटते की इमेज? म्हणजे पिक्सल सगळं असं काय म्हणतात त्याला, सगळं जे काय म्हणतात कोण आहेत त्याचं, ते सगळं दिसत आहेत इमेजचं. आणि इमेज पण प्रॉपरली दिसत नाही, त्याचं डोळं पण नीट दिसत नाहीत, त्याचं मिशा पण नीट दिसत नाही, काहीच नीट दिसत नाही. मी इथं जे पिक्सल आहेत ते किती, त्याची क्वांटिटी काय कमी आहे, म्हणून ते असं दिसतं. मग ज्या वेळेस माझ्या पिक्सेलची क्वालिटी वाढते, क्वांटिटी वाढते, मारिओ पिक्सल आर्ट, लेट्स सपोज 30x30. आता ही जी इमेज आहे ती प्रिव्हियस इमेजपेक्षा कितीतरी पटीने बरी, किंवा ही इथं पण काय, पिक्सलची जी क्वांटिटी माझी ती वाढली, म्हणून इमेज माझी चांगली झाली. मला फक्त सांगायचं आहे काय तुम्हाला, की पिक्सल म्हणजे काय, आपला स्मॉलेस्ट युनिट ऑफ डिस्प्ले, त्याला म्हणायचं काय म्हणायचं, पिक्सल. पिक्सल काय समजलं का? पिक्सल काय असतं. मग पिक्सल आपण काय करतो, रिप्रेझेंट कसं करतो, पिक्सल इज इक्वल टू 1/96 ऑफ एन इंच. हे जे इंच आहे ना, इंच, ते 1/96 ऑफ एन इंच आहे ना, ते 1 पिक्सल असतं. ओके, ते काय असतं, 1 पिक्सल असतं. मग आपण जी 1 पिक्सल बॉर्डर देतो ना, 1 पिक्सल, तर ती असते 1/6 ऑफ एन 1/96 ऑफ एन इंच. तर हे असं आपण जे युनिट्स आहेत ते चेंज करू शकतो. पिक्सल काय असतं, फिक्स असतं, फिक्स. मी 1 पिक्सल दिलं ना, फिक्स राहणार. म्हणजे कसं फिक्स, म्हणजे कसं, लेट सपोज मी काय करतोय, मोबाईलमध्ये बघतोय त्याला, ते 1च पिक्सल आहे ना, 1 पिक्सलच राहणार आहे. मी समजा डेस्कटॉपमध्ये बघतोय, 1 पिक्सलच राहणार आहे. मी समजा टॅबमध्ये बघतोय, 1 पिक्सलच राहणार आहे. किंवा 100 पिक्सल असेल, 10 पिक्सल असेल. मग पिक्सलला मी ॲब्सोल्यूट युनिट का म्हणतोय, तर ती फिक्स्ड आहे, चेंज होत नाही. समजलं. मग चेंज होत नाही, मग म्हटल्यानंतर आपल्या डिफरंट जे मोबाईल आहे, किंवा माझा PC आहे, माझा टॅब आहे, त्याच्यामध्ये मला रिस्पॉन्सिव्हनेस, म्हणजे माझी वेबसाईट प्रॉपर दिसेल का. माझे समजा इमेज माझी 100 पिक्सलची, ती मला डेस्कटॉपला चांगली दिसते 100 पिक्सलची, मोबाईललाच ती 100 पिक्सलची इमेज माझी कशी दिसेल.
चांगली नाही का दिसणार? तर मग ह्याच्यामध्ये आपल्याला पिक्सलचा यूज आहे ना तो थोडासा कमी करायला लागतो. नंतर कशाचा यूज करायचा मग, की जी फिक्स युनिट नाहीत यूज करायचे तर मग कशाचा यूज करायचा? मग ते आपण बघणार आहे. ते कोणते युनिट्स आहेत? रिलेटिव्ह युनिट्स. रिलेटिव्ह म्हणजे काय? जे डिपेंड्स असतात एकमेकांवर, बरोबर. त्याच्यामध्ये पहिला कोणता आहे? EM. आता EM म्हणजे काय, की मेजर ऑफ इलेमेंट असं म्हणू शकता तुम्ही. तर हा डिपेंड कोणावर आहे? पॅरेंट जो आहे पॅरेंटच्या फॉन्ट साईजवरती डिपेंड आहे. मेजर एलिमेंट कोणावरती डिपेंड आहे? पॅरेंटच्या फॉन्ट साईजवरती डिपेंड आहे. म्हणजे पॅरेंटची जेवढी फॉन्ट साईज आहे ना तर ती माझा 1 EM असणार आहे. म्हणजे माझं पॅरेंट आहे त्याची फॉन्ट साईज समजा 16 पिक्सल आहे, तर माझा 1 EM म्हणजे काय? 16 पिक्सल. ओके. 2 EM काय असणार मग? मल्टिप्लाय बाय 2. 16 × 2 इज 32 पिक्सल. मग असं होतं. मग EM जे काय आहे तर ते डिपेंडेंट युनिट्स असतात. EM कशावर डिपेंड आहे? पॅरेंट जो आहे त्या पॅरेंटच्या फॉन्ट साईजवरती. आता आपण काय करू, आपण थोडासा कोड करू म्हणजे समजेल की त्याची डिपेंडन्सी कशी राहते. ओके. तर मी सगळं काढून टाकलं, पॅराग्राफ टॅगचा यूज केला आणि दिस इज माय पॅरा म्हटलं आणि मला काहीतरी कलर दिला, बॅकग्राऊंड कलर दिला, पण मी बॅकग्राऊंड कलर काढून टाकतो 1 मिनिटासाठी. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे? लेट सपोज मी काय करतो, हा बॉडीमध्ये आहे ना आपल्या. आता हा असा क्वेश्चन आला आहे कोणाला की जर मी काहीच नाही केलं, म्हणजे काहीच कंटेंट नाही लिहिलं आहे, मग बाय डिफॉल्ट माझा जो हे बॉडी त्याच्यामध्ये किती पिक्सल हाईट वेट किंवा किती पिक्सलचं हे येऊ शकतो. आपण कंटेंट टाकला म्हणजे समजा मी ह्यालाच कंट्रोल येस केलं आणि मी इथं गेलो, काहीच नाही विजिबल, आणि मी इन्स्पेक्ट केलं आणि इन्स्पेक्ट करून बॉडीवरती क्लिक केलं, तर तुम्ही बघता इथं माझं जे मार्जिन आहे बाय डिफॉल्ट मार्जिन काय आलं आहे? 8 पिक्सलचं आलं आहे, बरोबर. मग माझं जे मार्जिन काय आहे? 8 पिक्सलचं आहे, तर ते बाय डिफॉल्ट राहते. हा पॉईंट लक्षात ठेवा की ज्यावेळेस मी काहीच एंटर करत नाही माझ्या कोडमध्ये त्यावेळेस माझं जे मार्जिन आहे बॉडीचं तर ते काय असते? 8 पिक्सल असते. ठीक आहे. सो मी काय केलं, पॅराग्राफ टॅगचा यूज केला आणि दिस इज माय पॅरा म्हणून लिहिलं आणि इथं काय केलं, त्याची जी फॉन्ट साईज आहे तर ती काय केली? 1 EM केली. ओके. कंट्रोल एस केलं आणि इथं मला काहीतरी विजिबिलिटी दिसते. लेट सपोज मी काय केलं, 6 EM. आता हा जो पॅराग्राफ आहे त्याची जी फॉन्ट साईज आहे ती इन्क्रीज झाली का? झाली. लेट सपोज मी 2 EM केलं. आता बॉडीमध्ये माझा पॅराग्राफ टॅग आहे, हा ह्याला सिलेक्ट केलं, हा कंटेंट आहे माझा, बरोबर. आता त्यांनी विड्थ काय 652 पिक्सल आणि हाईट XYZ काहीतरी घेतली आणि जे मार्जिन आहे माझं मार्जिन दिलं आहे का? मी मार्जिन मी इथं अप्लाय केलं आहे का? केलं आहे का? मार्जिन अप्लाय केलं आहे का मी? म्हणजे इथं आलं आहे ना. बाय डिफॉल्ट काय होतं मार्जिन मगाशी? 8 पिक्सल. आता इथं 32 पिक्सल आहे. 32 पिक्सल का म्हणून मार्जिन आहे इथं? लेट सपोज मी इथं 1 EM करतो. आता किती? 16, बरोबर. मग माझं जे फॉन्ट साईज आहे, आता आपण मार्जिन तिथे चेक करतोय, म्हणजे माझी जी बॉडी का नाही तर बॉडी काय झाली माझी? ह्याचा पॅरेंट झाला, बरोबर. मग मार्जिन ॲज अ
ते कशाला डिक्लेअर करते, फॉन्ट साईजला. म्हणजे मार्जिन माझं किती 8 पिक्सल आहे, कशाचं, ह्याचं बॉडीचं, बरोबर ना. मार्जिन माझं 8 पिक्सल आहे आणि मी जो माझा फॉन्ट साईज आहे, बरं ठीक आहे, आपण पहिल्यांदा ह्याला काय करू, ड्यूमध्ये रिप्रेझेंट करू, त्याच्यानंतर मग बेटर अंडरस्टँडिंग होईल तुमची. दिस इज पॅरा, आणि मी काय केलं इथं पॅराग्राफला स्टाईल केलं. मला काय करायचं आहे, फॉन्ट साईज आहे ती काय करायची 1 EM द्यायची, ठीक आहे. ओके, आता मी फक्त चेंज काय केला की बॉडीचं, म्हणजे तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होईल. डायरेक्टली जे बॉडी त्याची जी प्रॉपर्टी ती पॅराग्राफवरती अप्लाय होणार नाही. सो ड्यू काय आहे माझा, ड्यू माझा पॅरेंट आहे कशाचा, पॅराग्राफचा. ओके, मग आता 1 EM आपण ह्याच्यावरती पॅराग्राफवरती अप्लाय केलं, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये चेंज काहीच नाही झाला. का चेंज काय नाही झाला, कशात, पॅराग्राफमध्ये. इथं जर आपण बघितलं ॲज इट इज जो त्याचा साईज होती फॉन्टची तर तीच आहे, ती चेंज झाली का, नाही झाली. मग मी काय केलं, लेट सपोज आपण याला कमेंट आउट केलं किंवा हे काढूनच टाकलं, हे कमेंट केलं सगळंच व काढलं. आता त्याची साईज काय आहे बघा, तर ॲज इट इजच आहे. आणि मी त्याला स्टाईल केलं फॉन्ट साईजला 1 EM, तरी पण त्याची साईज केवढी, तेवढीच आहे. म्हणजे हा जो इलिमेंट आहे तर तो म्हणजे जो EM आहे, EM कशाला रिप्रेझेंट करतो, त्याचा जो पॅरेंट इलिमेंट आहे, पॅरेंट एलिमेंट कोण आहे इथं, ड्यू, बरोबर. मग ड्यूचं जे फॉन्ट साईज आहे तर ती फॉन्ट साईज ॲक्वायर करतो EM. लेट सपोज ड्यूची जी फॉन्ट साईज आहे तर ती काय आहे, फॉन्ट साईज 16 पिक्सल आहे. 16 पिक्सल फॉन्ट साईज आहे बाय डिफॉल्ट. आपण जर बघितलं, इथं गेलो आणि बॉडीमध्ये गेलो, ड्यूमध्ये गेलो आणि ड्यूवर क्लिक केलं, ठीक आहे. ड्यूवर क्लिक केल्यानंतर जो ड्यू आहे तर त्याला मी काय केलं, फॉन्ट साईज लेट सपोज 16 पिक्सल म्हणून किंवा 8 पिक्सल म्हणून अप्लाय केलं. ओके, आता ऑलवेज रिमेंबर काय ठेवायचं डोक्यामध्ये की जो आपला एलिमेंट असतो का नाही, आपण जो टाकतो एलिमेंट कोणता पण, तर त्याची जी बाय डिफॉल्ट फॉन्ट साईज जी काय असते का नाही, तर ती काय असते 16 पिक्सल. काय जी आपण जो कोणता एलिमेंट ॲड करत असतो, ठीक आहे, जो कोणताही त्या एलिमेंट आपण ॲड केला आहे का नाही, मी इथं ड्यूचा एलिमेंट ॲड केला आहे, बरोबर. आणि ड्यूमध्ये पॅराग्राफ टॅगचा यूज केला आहे, बरोबर. मग जो बाय डिफॉल्ट ॲड केला आहे ना, मी समजा त्याला फॉन्ट साईज काहीच नाही दिली तर ती फॉन्ट साईज काय असणार त्याची 16 पिक्सल. 16 म्हणजे 16 पिक्सल. ओके, ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं असेल, बट आपण पहिल्यांदा काय लक्षात आणायचं की जो माझा कोणता पण एलिमेंट असेल तर त्याची बाय डिफॉल्ट जी फॉन्ट साईज आहे तर ती काय आहे 16 पिक्सल, ठीक आहे. मग मी ज्या वेळेस इथं पॅराग्राफ टॅगमध्ये 1 EM लिहितो, मला इथं रिप्रेझेंट काय होतंय दिसतंय, फॉन्ट साईज माझी 16 पिक्सल आहे. पण मी असं कुठंतरी लिहिलंय का 16 पिक्सल मला पाहिजे,
नाही, कारण त्यांनी जी धरली ना ह्याची फॉन्ट साईज, तर ती 16 पिक्सल आहे बाय डिफॉल्ट. मग मी समजा इथं काय केलं, 2 केलं. मग 16 पिक्सल 1 साठी, मग 2 साठी काय असणार आहे, 16 × 2 म्हणजे 32 पिक्सल. मग माझं ती जी फॉन्ट साईज आहे ती 32 पिक्सल झाली. मग तसंच मी समजा 3 केलं तर काय होणार आहे, 48. 16 × 32 16 48 पिक्सल त्याची काय झाली, फॉन्ट साईज झाली. मग ह्या फ्लोमध्ये त्याचं इन्क्रीमेंट होतं. म्हणजे आपण पहिल्यांदा मागाशी काय शिकलो होतं की माझा जो आहे तर तो डिपेंड काय करतो, फॉन्ट साईजवरती, त्याच्या पॅरेंटच्या एलिमेंटवरती, बरोबर. पण जर फॉन्ट साईज त्याला दिली नसेल तर बाय डिफॉल्ट 16 पिक्सल असते. मग ह्या रेशोमध्ये तो इन्क्रीमेंट होत असतो. ओके, समजलं का कसं यूज करतो आपण, समजलं ना? समजलं. आता त्याच्यानंतर काय, REM, हे काय, रूट मेजर एलिमेंट. ठीक आहे, हे डिपेंड कोणावरती करतं, HTMLचं सॉरी आपलं जे आपला जो HTML टॅग असतो का नाही, तर त्याच्यावरती REM डिपेंडंट असतो. म्हणजे समजा माझा जो रूट आहे, रूट म्हणजे काय की युनिव्हर्सल सिलेक्टर आहे. म्हणजे रूटमध्ये समजा मी काहीतरी फॉन्ट साईज डिक्लेअर केली, काय केलं, फॉन्ट साईज डिक्लेअर केली, लेट सपोज 16 पिक्सल किंवा 8 पिक्सल किंवा 32 पिक्सल अशी डिक्लेअर केली रूटमध्ये. रूट काय असतो आपला, HTML असतो. HTMLची जी फाईल आहे का नाही, तर ती रूट आहे, आपलं मेन आहे. तर त्याच्यावरती कोण डिपेंड आहे, REM. मग त्याच्यावरती जे काही स्टाईल आपण अप्लाय करेल का नाही, आपण समजा रूटवरती हे फॉन्ट साईज दिली तर त्या फॉन्ट साईजनुसार तो ॲक्ट करतो. म्हणजे काय की मी 1 REM लिहिलं आणि मी फॉन्ट साईज रूटमध्ये काय केली आहे, 32 पिक्सल. 1 REM म्हणजे काय, 32 पिक्सल घेतो, 32 पिक्सल. लेट सपोज मी फॉन्ट साईज इथं काय केली, 8 पिक्सल. मग 1 REM म्हणजे काय करणार, ते 8 पिक्सल घेणार. मग त्याच रेशोमध्ये वाढत जाणार. 2 पिक्सल काय येणार, 2 REM काय येणार, 16 पिक्सल. 4 पट तसं नाही, 8 पिक्सल. ओके, थांबा, परत एकदा आपण बघू. आपण काय केलं तर पहिल्यांदा बघितलं EM काय, मेजर एलिमेंट, तो डिपेंड करतो पॅरेंटच्या फॉन्ट साईजवरती. पॅरेंटचा जेवढा फॉन्ट साईज आहे तसं EM त्याची फॉन्ट साईज इन्क्रीज करत जातो. REM काय आहे, जो आपला HTMLचा डॉक्युमेंट आहे तर त्याच्यावरती HTMLचं डॉक आहे, म्हणजे रूट आहे आपला जो मेन, तर त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याची फॉन्ट साईज जी असेल त्यानुसार तो ॲक्ट करणार. लेट सपोज माझ्याकडे काय एक कीवर्ड आहे रूटचा, तर तो आपण युनिव्हर्सली यूज करतो असं रूट. त्याच्यामध्ये आपण काय करतो, फॉन्ट साईज लिहितो. आणि जी माझी फॉन्ट साईज मी इथं लिहिल का नाही, तर तो REM आहे ना, तर तो तिथून ॲक्सेस करतो. लेट सपोज मी इथं फॉन्ट साईज दिली 8 पिक्सल आणि मी इथं 1 REM लिहिलं, मग ह्याचा अर्थ 8 पिक्सल. 2 REM, 8 दुने 16 पिक्सल. 3 REM, 8 दुने 16, 8 3 24 पिक्सल. असं म्हणजे जो आपला ॲक्च्युअलमधला रूट आहे ना, तर त्याच्या पट्टीमध्ये REM जो काही फॉन्ट साईज आहे तर तो इन्क्रीज करत असतो. समजलं? हां, म्हणजे इथं जे आहे का नाही ते फिक्स ठेवलं आहे आपण.
इथं फिक्स ठेवलं 8 पिक्सल. पण मी इथं का नाही फक्त समजा 1 लिहिलं तर 8 पिक्सल येणार, 2 लिहिलं तर 8 दुने 16, 3 लिहिलं तर 24 पिक्सल, 4 लिहिलं तर 8 चौक 32 पिक्सल. अशा पिक्सेलमध्ये काय होणार आहे आपलं इन्क्रीमेंट होत राहणार आहे. ओके, समजलं. आता हे काय तर रिलेटिव्ह युनिट्स आहेत. आता एक काय पर्सेंटेज युनिट काय असतं की हे पण डिपेंड असतं पॅरेंटवरती. म्हणजे पॅरेंटची किती पर्सेंट आहे त्याच्यावरती जे पर्सेंट युनिट आहे ना तर ते चाइल्डवरती अप्लाय होतं. म्हणजे कसं, आता लेट सपोज मी काय केलं, मी लेट सपोज ह्या ड्यूच्या आतमध्ये पण एक ड्यू बनवला. नको कॉम्प्लिकेट नको बनवायला. ह्या ड्यूमध्येच आपण काय केलं, हाच पॅराग्राफ ठेवला लेट सपोज. आणि मी पॅराग्राफला स्टाईल केलं, हाईट काहीतरी दिली, किती द्यायची हाईट, 50 पिक्सल. ओके, आणि विड्थ काय दिली, विड्थ किती द्यायची, 200 पिक्सल दिली. ठीक आहे. आणि ड्यूला पण डिफरंटली स्टाईल केलं मी. लेट सपोज त्याचा बॅकग्राऊंड कलर मी काहीतरी दिला ॲक्वा. ओके, एवढं केलं आपण आणि सेव्ह करून आपल्याला काय होत दिसतंय बघू आपण. ठीक आहे, असं काहीतरी दिसतंय. आणि मी इथं पण बॅकग्राऊंड कलर आहे तर तो काय केला, रेड केला. आता मला सांगा, जर हे मी बघितलं पॅराग्राफ टॅग, तर ड्यूसाठी हा काय आहे, पॅराग्राफ कंटेंट आहे ना. मला ह्या कंटेंटसाठी म्हणजे पॅराग्राफ टॅगसाठी हा जो चिकटला आहे ना तो चिकटलेला नको आहे मला. मग मला काय करायला लागेल पॅराग्राफमध्ये, मला काय करायला लागेल, पॅराग्राफ नाही मला ड्यूमध्ये काय करायला लागेल. मी समजा इथं पॅडिंग लावली 10 पिक्सल, तर काय होईल इथं आलं. म्हणजे हा कंटेंट माझा ॲक्ट करतोय कुणासाठी, ड्यूसाठी. मला जे करायचं होतं ते मी केलं, बरोबर. आता हा जो ड्यू आहे तर ह्याची जी विड्थ आहे ती किती आहे, 100% म्हणू शकतो का, सगळी म्हटल्यानंतर 100% आहे, बरोबर. मी इथं विड्थ काय दिली आहे, 200 पिक्सल. त्याला मी काहीच नाही केलं, फक्त रिमूव्ह करून टाकलं. तर त्याने काय केलं, ॲज इट इज जेवढी विड्थ होती तेवढी विड्थ घेतली. पॅडिंग आपण दिली ना इथं, नाही तर आपण पॅडिंग जर काढली तर ॲज इट इज तो पॅराग्राफ ओव्हरलॅप करतोय कुणाला, ड्यूला. मी पॅडिंग लिहिली आणि आपण जर बघितलं तर याने पण 100% विड्थ घेतली आणि याने पण 100%, बरोबर. मी काय केलं, मी फक्त इथं गेलो आणि विड्थ काय केलं, 10% विड्थ केलं. मग तुम्ही बघता इथं विड्थ 10% झाली, पण 10% झाली पण कुणाच्या 10% झाली, कुणाचा, जो ड्यू आहे माझा, ड्यू माझा आहे तो किती आहे, विड्थची किती, 100% आहे का, म्हणजे असंच आहे ना काहीतरी लिहिलं फक्त. मग ते तिथं दाखवतंय 100% विड्थ. मग त्या 100% विड्थच्या 10% मी काय केली, माझ्या चाइल्डची केली. मी लेट सपोज इथं काय केलं, 80 पिक्सल. 80 पिक्सल ऑफ वॉट, 80 पिक्सल ऑफ माय पॅरेंट, म्हणजे जो ड्यू आहे त्याच्या 80 पिक्सल माझी विड्थ कुणाची केली, चाइल्डची 90 पिक्सल. ह्याच वेमध्ये माझी जी पर्सेंटेजमध्ये मी माझी विड्थ देतोय ना, तर असं आपण करतो. मग पर्सेंटेज कुणावर डिपेंड आहे, पॅरेंटवरती. EM कुणावर डिपेंड आहे, पॅरेंटवरती. पॅरेंटची जी फॉन्ट साईज आहे त्याच्यावरती. REM कोणावर डिपेंड आहे, आपला मेन जो HTML एलिमेंट आहे, रूट आहे त्याच्यावर डिपेंड आहे. त्याची जशी फॉन्ट साईज असेल त्याच्यानुसार आपला फॉन्ट साईज देणार आपण. ओके, इथपर्यंत समजलं आपण जे काय काय शिकलो ते.
समजलं का? हॅलो, समजलं का? जरी 30% जरी समजलं असेल ना, 30% तरी सफिशियंट आहे. हळूहळू जसं आपण कोडिंग करेल ना, जसं कोडिंग करेल तसं अजून क्लिअर होत जाईल कन्सेप्ट. ठीक आहे. सो याच्यानंतर आपण उद्या काय करणार आहे ते एकदा बघू. उद्या आपण डेव्हलपमेंट करणार आहे. आपल्याला डेव्हलप काय करायचं आहे? कार्ड्स फॉर थंबनेल, इमेज, पॅराग्राफ. ठीक आहे. आता मी तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं डेव्हलप करा, पण मला माहीत नाही की तुम्ही केलं आहे का नाही डेव्हलप. बट आपण डेव्हलप करणार आहे. काय करायचं डेव्हलप? काय करायचं इथं हेच बनवायचं का? बरं ठीक आहे, आपण हे पण बनवू. हे जे दिसतंय ते काय XYZ ते उद्या बनवू. आणि अजून एक प्रोजेक्ट आहे, तर तो आपण म्हणजे प्रोजेक्टवरला सुरुवात करणार आहे आपण उद्या. ओके. सो अजून तुमचे बेटर अंडरस्टँडिंग होईल की आपण कसं बिल्ड करतो. रिवाईज करा. रिवाईज केल्यानंतर अजून समजेल की गोष्टी कशा वर्क करतात. ठीक आहे. सो आपण थांबू आज. ओके, थँक्यू.